माझी विनंती असेल सगळ्यांना, घरातून निघताना बायकोची परवानगी नाही घेतली तरी चालेल, पण जन्मदात्या मायबापाची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडू नका गड्या. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी मायबापाची परवानगी घ्या. येतो आई, येतो बाबा असं म्हणा. भले त्यांच्या हातामध्ये आता सत्ता नाही, संपत्ती नाही, पण माझं लेकरू सुखरूप येऊ दे रे विठ्ठला असं म्हणण्याची ताकद माझ्या मायबापाच्या शब्दामध्ये असते. काय असते माय, काय असतो बाप? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत, त्यांची कदर करायला शिका. माझी आजी मला एक गोष्ट सांगायची. तिची मैत्रीण लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर माहेरपणाला आली. माहेरपणाला आल्याच्या नंतर आईनं कडक कडक पाणी तापवलं. एका बकेटाच्या 4-5 बकेटा होतील इतकं गरम पाणी केलं. लेकीला नाहू माखू घातलं आणि नाहू माखू घातल्याच्या नंतर तेल लावायला लागली आई डोक्याला. आणि तेल लावत असताना ती मुलगी आईला म्हणायला लागली, आई काय घर बघून दिलंस ग आई? एवढी तुला मी जड झाले होते का ग आई? अगं माझं लग्न करायच्या आधी माझा जीव का दिला नाहीस का आई? काय ती माणसं आहेत आई. नवरा उठसूट मारत सुटतो, नवरा अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो, सासरा डोळे वटारून बघतो, नणंद नको ते अपशब्द बोलते, सासू मात्र सारखी बडबड 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 करत बसत असते, शिव्या देते, शाप देते. काय घर बघितलंस ग आई? त्यावेळेला आईनं म्हणावं, बाळा त्रास प्रत्येकाला होतो ग बाळा, सासूरवास प्रत्येकाला होतो. तुझे बाबा मला कमी त्रास द्यायचे का ग? तुझी आजी मला कमी त्रास द्यायची का ग? पण मी इथपर्यंत आलेच ना ग. प्रत्येक मुलीला हे सहनच करावं लागतं बाळा. ती मुलगी म्हणायला लागली, आई आता मला जायचं नाही, आता मला नको ग जायचं, आता मला तू नको लावू, मी जाणार नाही. मी इथंच तुझ्या घरची धुणं भांडी करेल, वाटल्यास मी 4 घरी धुणं भांडी करून जगेल. तुला असं वाटतं ना की मी तुझ्या जीवावरती जगेल, तर अजिबात नाही आई. मी वेगळीकडे माझी एक खोली बांधून राहीन आई, पण मला तिकडे पाठवू नको आई. आई म्हणते, बाळा तसं नसतं, समाज नावं ठेवतो, ही 4 लोक काय म्हणतील. त्या 4 लोकांमुळेच आपण आयुष्यभर सासरच्या माणसांचे बोलणे खात असतो. पण ही 4 माणसं कोण आहेत ती आजतागायत दिसली नाही. आणि ती आई त्या मुलीला म्हणते, बाळा एक लेकरू होईपर्यंत तू जा, लेकरू झालं की मी तुला पाठवत नाही. मुलगी सासरी जाते. सासरी गेल्याच्या नंतर मुलीला दिवस जातात आणि तीच मुलगी पुन्हा बाळंतपणाला येते. आणि बाळंतपणाला आल्याच्या नंतर 1 महिना 1.25 महिना होतो आणि सासरचे लोक म्हणतात, आम्ही तिला घेऊन जाणार आहे, आता आम्ही ठेवणार नाही. सासू म्हणते, उद्या आम्ही न्यायला येणार आहे. त्यावेळेला ती आई त्या मुलीला म्हणते, अगं ताई एवढेच दिवस आरामाचे असतात ताई, परत काय आराम भेटतो का?
आणि सासरी गेल्याच्या नंतर तुला तिथं कोण आयतं देणार आहे का? एवढे 4 दिवस माहेरपणाचे असतात, एवढे 4 दिवस आरामाचे असतात. तू थांब, जाऊ नको ताई. ती मुलगी म्हणते, आई सासू म्हणते ना उद्या येतो, उद्या 4 वाजता 5 वाजता येणारी सासू तिला 1 वाजताच न्यायला ये म्हण, तिला 1 वाजताच घेऊन जा म्हण. अगं आई, लोकांचं लेकरू आहे, काय करायचं आपल्याला? ज्याचं लेकरू ज्याच्या त्याच्या घरी बरं असतं, काय करते ठेवून? जी मुलगी मला जायचं नाही म्हणत होती, ती मुलगी मात्र आता आईला म्हणते, आई उद्या येणाऱ्या सासूला आजच यायला लाव आणि मला घेऊन जायला लाव. ती मुलगी आई त्या ठिकाणी त्या मुलीला म्हणते, अगं ताई, काबाड कष्ट करेन मी, स्वखर्चाने गाडी करेल मी, तुला वाट लावेल. जे काही आता शेतामध्ये उत्पन्न निघेल त्या उत्पन्नातून एखादं लॉकेट या लेकरासाठी करेल म्हणते मी. अगं बाळा, जाऊ नको. ती मुलगी म्हणते, नाही आई, मला जायचंय. जाऊ दे, ज्याचं त्याचं लेकरू ज्याच्या त्याच्या घरी बरं असतं. दुखलं खुपलं सर्दी खोकला काही एक नसतं आई, जाऊ दे. ठीक आहे. आई म्हणते, जायचं तर जा. जाते मुलगी. आणि मुलगी गेल्याच्या नंतर जी मुलगी दररोज फोन करत होती, ती मुलगी आता 6-6 दिवसाला फोन करायला लागली. वर्ष उलटून गेलं, मुलगी मात्र आली नाही. वर्षाकाठी गावची यात्रा असते. आईने फोन केला, बाळा ताई गावची यात्रा आहे, येतेस का? मुलगी म्हटली, अगं आई, तुला काही कळतं का नाही? माझ्या लेकराचा वाढदिवस आलाय, मला काही यायला जमायचं नाही. तुला जमलं तर तूच वाढदिवसाला ये, मला काही जमणार नाही. गावची यात्रा झाली. 6-6 दिवसांनी फोन करणारा फोन मुलीचा आता 15-15 दिवसांनी फोन येऊ लागला. वर्षानुवर्ष उलटली, पण मुलगी आता माहेरी आली नाही. आईने फोन करावं, अगं ताई, एकदा तरी येऊन जा ग ताई. अगं ताई, एकदा तरी या आईला भेटून जा ताई. अगं आई, यांचा डबा द्यावा लागतो, लेकरं शाळेत जातात. आता त्या मुलाला तिच्या नोकरी लागली, त्या मुलाचं लग्न झालं, तरी ही आईकडे आईला भेटायला आली नाही. आई मात्र अत्यंत आई वयस्कर झाली. आईला आता बसलेली जागा उठवेना, तरी सुद्धा आई थरथर त्या हाताने त्या लेकीला फोन करायचे. अगं ताई, स्वतःहून एक फोन तरी करत जा, कधी तरी फोन करत जा. आईने मात्र आता अंथरूण धरलं. ती मुलगी आईला म्हणायची, अगं आई, त्या लेकाचा डबा द्यावा लागतो, सून सुद्धा ऑफिसला जाते, त्यांना लेकरू झाले, त्या लेकराला अंगणवाडीमध्ये सोडायला जावं लागतं, ह्यांचा डबा द्यावा लागतो, ते लेकरू घरी आलं की त्याला सांभाळावं लागतं. घरी मी एकटीच असते, घरातलं सगळं काम मला एकटीलाच करावं लागतं, आणि तू मला सारखं ये 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 म्हणतेस. कशी येऊ मी? एवढा सगळा संसाराचा गाढा या ठिकाणी सोडून मी तुझ्याकडे कशी येऊ गाई? एके दिवशी पहाटे 3 वाजता भावाचा फोन आला. अगं ताई, आईनं अंथरूण धरलंय ताई, आईची अवस्था फार बिकट आहे. आई फक्त डोळ्याने पाहते, श्वास चालू आहे, पण आई आता बोलत नाही. येऊन जाते का ताई? सकाळी 6 वाजता फोन आला. ताई, जी माय तुला एवढी वर्ष बोलवत होती आणि तू आली नाहीस ना ताई, ती माय गेली.
तिने मागचा पुढचा विचार न करता, कोणालाही न विचारता बस स्टँडची वाट धरली. बस स्टँड वरती आली. ज्या गाडीमध्ये बसणार आहे ती गाडी मात्र लवकर येईना. त्या ठिकाणी दुसऱ्या गाडीचा एक कंडक्टर हिला रडताना पाहतो आणि म्हणतो, का हो ताई, का रडताय तुम्ही? त्यावेळेला ती म्हणते, दादा 50 वर्ष झाली उभ्या आयुष्यामध्ये माझी माय सारखं फोन करत होती की ताई एकदा तरी येऊन जाग, एकदा तरी येऊन जाग. पण दादा माझी पावलं कधी माझ्या माहेराकडे वळली नाही. पण दादा ती फोन करणारी माय, ती फोन करणारी आई आज राहिली नाही हो. ती आई मला सोडून गेली, ती माय मला सोडून गेली. आता करू काय? आता रडू, किती रडू आणि कोणासाठी रडू? ज्या माईनं मला जन्म दिला, ज्या माईनं मला लहानाचं मोठं केलं, त्या माईसाठी मी वेळ नाही असं म्हणायचे. त्या माईला काही कळतं का नाही असं म्हणायचे. पण दादा या विश्वाच्या पाठीवरती आता माझी माय राहिली नाही, माझी माय गेली. आता मी माहेरी गेले ना तरी मला माझी माय दिसणार नाही. आई काय करते? लहानाचं मोठं करते. 9 महिने 9 दिवस ती आई तिच्या उदरामध्ये लेकराला वाढवते. वाढवल्याच्या नंतर सगळा ताप सहन करते, जगाचे बोलणे खाते. मुलगा झाला ठीक आहे, पण मुलगी झाली परिस्थिती फार वेगळी असते. एका मागून एक जर 2-3 मुली झाल्या, त्या लेकराला सांभाळायचं, वरून समाजाची बोलणी खायची. एवढंच नाही, समाज तर बोलत राहतोच, पण घरातले लोक सुद्धा टोचून बोलतात. सासू सासऱ्यांची वागणूक, नवऱ्याची वागणूक, मानसिकता त्या स्त्रीची राहिलेली नसते. पण तरी सुद्धा या सगळ्यांना तोंड देऊन ती माय लेकराचा सांभाळ करत असते. ती आई आई असते. म्हणून तुकोबारायांनी त्याचं वर्णन करावं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईशिवाय या विश्वाच्या पाठीवरती कळवळा मात्र कोणाला येणार नाही. आई ती आई असते. आईची उपमा या सागराच्या सुद्धा पलीकडे आपण करू शकत नाही. माझी माऊली ज्यांनी 750 वर्ष झाली जाऊन, ज्यांना अहो एखादं लेकरू जर कळवळून विव्वळून रडून तळमळीनं जर माऊलींच्या कुशीमध्ये गेलं ना, माऊली त्याची झोळी भरल्याशिवाय त्याला परत येऊ देत नाही. ही माझी माऊली, ही माझी माऊली अनाथांची माय आहे, योग्यांची माऊली आहे. आणि माऊलींच्या कुशीमध्ये राहिलेला माणूस, माऊलींच्या कुशीमध्ये राहिलेली व्यक्ती कधीच वाईट मार्गाला जात नाही. अशी ही वारकऱ्यांची माऊली माझे ज्ञानोबाराय आहे. ती झाली अनाथांची माय, आमचा सांभाळ करणारी, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवणारी माय, आणि आपलं भरण पोषण पालन करणारा तो बाप. काय असतो बाप? दिवाळीचा सण येऊ द्या, त्या दिवाळीच्या सणाला घरातल्या सगळ्यांना कपडे घेऊन येईल. मुलीच्या मापाचे मुलीला, मुलाच्या मापाचे मुलाला, पत्नीच्या
पत्नीच्या आवडीची साडी पत्नीला, आई असेल आईच्या आवडीची साडी, बाप असेल बापाच्या धोत्राचं शर्टाचं कापड बापाला, सगळ्यांची खरेदी करून येईल तो बाप. आणि घरी आल्याच्या नंतर पत्नीने पिशवी बघावी आणि पिशवी बघितल्याच्या नंतर सगळ्यांना सगळ्यांची कपडे आवडावी आणि पत्नीने विचारावं, का हो सगळ्यांकरता तुम्ही सगळं घेऊन आलात, तुमच्याकरता का नाही आणलं? अगं माझ्या मापचं काही तिथं नव्हतंच. पण घरातल्या माणसांना, घरातल्या व्यक्तींना कधी दुःख दाखवत नाही, खिशामध्ये दमडा नाही, लोकांचं कर्ज काढून, लोकांकडे काम करून कुटुंबाला आनंद देण्याचं काम, कुटुंबाला सुख देण्याचं काम जर कोण करत असेल तर तो व्यक्ती म्हणजे बाप आहे. आणि तो बाप माणूस आपल्या पाठीवरची जर्जर झालेली बनियन तोच दररोज घालतो, पण नवी बनियन आणेन म्हणून कशाला पैसे खर्च करायचे? अजून 4 दिवस वापरू, अजून 4 दिवस वापरू असं म्हणत म्हणत एका बनियनवरती 2-2.5 वर्ष काढणारा व्यक्ती म्हणजे तो बाप असतो. आणि या माय बापाची किंमत आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता यायला हवी.